मी नगरसेवक असताना एम्पायर स्टेटमध्ये विरंगुळा केंद्र 2.5 कोटीचं टेंडर काढून उभा करून आता लोक तिथं त्याचं हे घेत आहेत. आज आपण किती सोशल मीडियावर बघितलं असेल की हे गुन्हेगारी चालू आहे आणि वरिष्ठांना पण माहीत आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी होणार नाही. गुन्हेगारी कमी व्हायची असेल तो स्वतःमधनं आणि स्वतःच्या घरापासून पहिले सुरुवात करावं लागेल, तरच गुन्हेगारी कमी होणार, नाही तर नाही होऊ शकत गुन्हेगारी कमी. मी स्वतः त्या JCBवाल्याला सांगितलं, मी आणि माझा मुलगा पवन आम्ही दोघंही त्या पाण्यात उतरलो आणि पाण्यात उतरल्यानंतर तिथं मोठे होल मारून तिथं पाईप बसवले आम्ही. आत्ता त्याच्यानंतरसुद्धा त्याच्यापेक्षाही चांगला पाऊस झाला तरीही तिथं पाणी थांबलं नाही. त्यामुळे त्या लोकांनी मला धन्यवाद म्हणून त्यांचं एक लेटर दिलेलं आहे. नमो बुद्धाय, जय भीम. मी विकास खडलक, लॉर्ड बुद्धा TV चॅनल. आज आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक प्रकारे अनेक मोठमोठ्या हस्तींच्या आपण मुलाखती घेत आहोत. त्याच पद्धतीने पिंपरी विधानसभा असेल, भोसरी विधानसभा असेल, चिंचवड विधानसभा असेल, मावळ विधानसभा असेल, सगळीकडे आपण नजर टाकतोय. आज आपण पुन्हा एकदा पिंपरी विधानसभेत आहोत आणि पिंपरी विधानसभेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक काळूराम पवार हे महानगरपालिकेच्या विधी समितीच्या समितीवर देखील होते. अनेक कामं त्यांनी केल्यात आणि आज आपण थेट त्यांच्याशी संवाद साधतोय. तेही पिंपरी विधानसभेमध्ये इच्छुक आहेत. दादा जय भीम. जय भीम. काय सांगाल, आज तुम्ही पिंपरी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहात. अनेक नवखे चेहरे देखील ह्यामध्ये दिसत आहात. मागील अनेक वर्षापासून तुम्ही तयारीत आहात पण कुठे थांबत आहात. ह्या वर्षी तुमची तयारी कशी आहे आणि मैदानात तुम्ही 100% मैदानात आता जर उतरला आहात तर पुढे माघार घेणार आहात की पुढे लढत देणार आहात? एक बार मैदानात उतरल्यानंतर माघार घ्यायचं काय प्रश्नच येत नाही आहे. आता ही निवडणूक लढवायचीच आहे असा माझा व माझ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा हा निर्धार आहे की आम्ही ही निवडणूक लढवणारच आहे. कशा पद्धतीने तुम्ही ह्या पिंपरी विधानसभेकडे एक आमदार म्हणून पाहताय? काय तुम्हाला वाटते की ह्या पिंपरी विधानसभेमध्ये कुठली विकास कामं रखडल्यात, कुठली विकास कामं झाल्यात आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती ह्या पिंपरी विधानसभेमध्ये लढत आहात? आज खरं तर आपण 15 वर्ष झाला पिंपरी मतदारसंघ रिझर्व आहे AC आणि 15 वर्षामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये तर मी त्या दृष्टिकोनातून बघतो की त्यांनी जे जनतेसाठी कामं करायला पाहिजे होते ते कामं झालेले दिसत नाही आहेत. आपण म्हणतो की समजा बोपकेलपासनं आपण प्राधिकरणपर्यंत घेतलं तर तसं आपला 52 ते 54% हा मागासवर्गीय मतदारसंघ आहे. त्याच्यानंतर प्राधिकरणसारखा सुशिक्षित एक मतदारसंघ आहे आणि पिंपरी गाव असेल, आपलं हे असेल एम्पायर इस्टेट असेल, एम्पायर स्क्वेअर असेल, हे अशा अनेक चांगल्या सोसायट्या पण आहेत इथे. खरं तर ह्या शहरामध्ये जसा विकास व्हायला पाहिजे होता, ज्या आमदारांनी जो निधी आणायला पाहिला होता तो निधी महाराष्ट्र शासनाकडनं कोणताच आणलेला नाही आहे. कारण परवाच इंडिया टुडे म्हणून एक इंग्लिश पेपर आहे, त्याच्यामध्ये पण आलं होतं की इथल्या स्थानिक आमदारांनी आत्तापर्यंत एकही प्रोजेक्ट आणलेला नाही आणि त्यांच्या खुर्चीखाली अशी आग आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं होतं. अनेक वृत्तपत्रांमधनं आलेलं आहे की आमदारांनी असं कोणतंच काम केलेलं नाही आहे. कारण वृत्तपत्र सोशल मीडियावाले जे शहरामध्ये काम करतात त्यांच्यासारखी मतदारसंघात सर्वे असं कोण करू शकत नाही. कारण ते प्रत्येक महानगरपालिकेचा वार्ड असेल किंवा एखादा भाग असेल तिथं जाऊन ते काम करतात, बघतात आणि त्यांना असं दिसतं आहे की आता आमदार हा सर्वेमध्ये खूप मागं गेलेला आहे आणि लोकांचे टचमध्ये नसल्यामुळे, लोकांचे कामं नसल्यामुळे तर इथं आपल्याला त्यासाठी मी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी काही नौका वगैरे नाही आहे. मीही 20 वर्ष झालं राजकारणात आहे. 2007पासून कंटिन्यू मी काम करत आहे आणि 20 वर्षात काम करत असताना मीही चढ उतार बघितलेले आहेत, अनेक कामं बघितली आहेत. आता जे ग्रेप सेप्टर असेल, ओव्हरब्रिज असतील किंवा जे कामं झालेत हे महानगरपालिकेतर्फे झालेत. आणि अजितदादा ज्यावेळेस ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांची एक हाती सत्ता होती, त्या टायमाला त्यांनी जेनेरमसारखा प्रोजेक्ट उभा केलेत. चिंचवडात असेल, आपलं अजंठा नगरला असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल निगडीमध्ये वॉटर स्कीमला असतील, हे त्यांनी प्रोजेक्ट केलेत. कारण का की त्या टायमाला मी ही स्थायी समितीत सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणि हे जे प्रोजेक्ट आहेत ते आमच्याच स्थायी समितीमध्ये मंजूर झालेले आहेत. त्यामुळे कोणीही आमदारांनी केलं असं म्हणता येणार नाही आपल्याला. कारण आमदारांनी काम करायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्र शासनाकडनं आणून त्या गोष्टी करायला पाहिजे. आता तुमच्या मार्फतच मी आमदारांची मुलाखत ऐकली
आणि ऐकल्यानंतर मला कळालं की त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रचं आता ओपनिंग केली. मला सांगा, विरंगुळा केंद्र आज इलेक्शनला किती दिवस बाकी आहेत? 15-20 दिवस बाकी आहेत आचारसंहितेला. म्हणजे आज लोकांना तुम्ही दाखवत आहे. मग तुम्ही 10 वर्ष आमदार होते किंवा ह्या 5 वर्षात कंटिन्यू आमदार आहेत. मग या 5 वर्षात तुम्ही विरंगुळा केंद्राचं ओपनिंग करून ते चालू करून द्यायला पाहिलं होतं लोकांसाठी. म्हणजे कुठंतरी तुम्ही गाजर दाखवत आहे लोकांना. मी नगरसेवक असताना एम्पायर इस्टेटमध्ये विरंगुळा केंद्र 2.5 कोटीचं टेंडर काढून उभं करून आता लोक तिथं त्याचं हे घेत आहेत. तर असं चुकीच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे की मी हे केलं, मी ते केलं असं. आता मला तर असं वाटतं की आज या पिंपरी विधानसभेमध्ये एक चांगला काम करणाऱ्या चांगल्या उमेदवाराची गरज आहे. आणि जर आमदारांबद्दल एवढी नाराजी असेल तर मला नाही वाटत आमचे पक्षाचे नेते अजितदादा पवार आणि पार्थ पवार हा चुकीचा निर्णय घेतील. कारण एक मतदारसंघ, एक आमदार हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या महायुतीसाठी. तर आपल्याला जर महायुतीत आपली सत्ता परत आणायची असेल तर खरंच इथं बदल हवा आहे. कारण ही माझी मागणी नाही, जनतेची मागणी. जनतेला इथं बदल हवा आहे. कारण जनतेला जो काम करणारा आमदार पाहिजे तो आता इथं काम करत नाही आहे. म्हणून आमच्यासारखे हुशार आणि 20 वर्ष काम करणारे लोक, पक्षात काम करणारे लोक आज आम्ही पक्षाकडे तिकीट मागतो आहे. अशी कोणती कामं आहेत की जी कामं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आहे की त्या कामाचा आस्वाद नागरिकांना घेता आला पाहिजे? आणि अशी कोणती कामं आहेत की जी आमदार म्हणतात आमदारांनी केलं पण ती महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेत? आता बघा, आता तुमच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ते आपला एंट्रीलाच आपलं जो राष्ट्रध्वज आहे ते बघून त्यांना खूप छान वाटतं आहे. खरं तर ते महानगरपालिकेने केलेलं आहे. खरं तर त्यांना आनंद वाटत असता तर त्यांनी खूप चांगले कामं केले असते आणि त्यांनी निधी आणला असता. खरं मला आता मी जवळनं बघतो आहे सगळे. आता मी त्या मतदारसंघातच राहिलं, त्यांच्या बाजूलाच राहिलं आहे, आनंदनगर आणि चिंचवड स्टेशन. आता मला माहिती आहे काय परिस्थिती काय नाही आहे. आता तुम्ही त्यांना प्रश्न विचारला तर गुंडगिरी किती कमी झाली. आता गुंडगिरी स्वतःच्याच घरात असेल तर आपण कसं म्हणता येईल की गुंडगिरी कमी झाली? आता हे सोशल मीडियाने आणि वृत्तपत्रात चालतं की गुंडगिरी घरातच आहे. आणि गुंडगिरी जर घरात असेल तर कशी गुंडगिरी कमी होणार? नाही होणार ना. त्यासाठी काय करावं लागेल? आमच्यासारख्या व्यक्तीला यावं लागेल आणि ती गुंडगिरी बंद करावं लागेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की ह्या ज्या गुन्हेगारांना अभय हे आमदारांच्या माध्यमातूनच मिळतं आहे? शंकाच नाही त्याच्यामध्ये. कारण आता त्यांचे सुपुत्र लोकांना घेऊन जात आहेत, मुलांना घेऊन जात आहेत, मुलांना कुठं आता बारला असेल कुठं असेल तिथं बसवत आहेत, त्यांना व्यसनी बनवत आहेत आणि तेच गुन्हेगारी करत आहेत. आज आपण किती सोशल मीडियावर बघितलं असेल की हे गुन्हेगारी चालू आहे आणि वरिष्ठांना पण माहीत आहे. त्याच्यामुळे गुन्हेगारी कमी होणार नाही. गुन्हेगारी कमी व्हायची असेल तो स्वतःमधनं आणि स्वतःच्या घरापासून पहिले सुरुवात करावं लागेल, तरच गुन्हेगारी कमी होणार. नाही तर नाही होऊ शकत गुन्हेगारी कमी. काय सांगाल आता, जसं तुम्ही थोडक्यात म्हणले की तरुणांना व्यसनाधीन केलं जातं आहे की अनेक प्रभागामध्ये तुमच्या ज्या पिंपरी विधानसभा आहे ह्या पिंपरी विधानसभेमध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा जो वर्ग आहे तो शिक्षणासाठी, बेरोजगारीमध्ये आणि अनेक गोष्टींनी पिचलेला आहे. त्या माध्यमातून आणि तुम्ही पण ह्याच कुठून अनुभवातून पुढं आलेला आहात. कशा पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहताय आणि कसा कल असणार आहे तुमचा पिंपरी विधानसभेत? सर काय आहे माहिती आहे का, झोपडपट्टीमध्ये आज महाराष्ट्र शासन आहे. महाराष्ट्र शासनामध्ये झोपडपट्टीसाठी अलग निधी असतो. तो निधी आला आहे का ते तुम्ही विचारा त्यांना. किती निधी वापरला आहे तुम्ही झोपडपट्टीच्या लोकांसाठी किंवा त्यांच्या मुलाबाळांसाठी, आमच्या ताई बहिणींसाठी? नाही वापरला. आज तुम्ही त्यांना काय वाटतं माहिती आहे का, सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता. इलेक्शन आलं काय त्यांना त्यांची लाच दिली आणि झालं. आता लोक खूप हुशार झाले आहेत. लोक ह्याला बळी पडणार नाहीत, त्यांच्या आमिषाला, आणि खरंच बळी पडणार नाहीत. आता लोकांना काय पाहिजे माहिती आहे का, त्यांच्यामध्ये 24 तास काम करणारा माणूस पाहिजे. आज जर आपल्याला अनेक गोष्टी असतात हो. आता आपले एखादा गरीब माणूस असेल त्याला ॲक्सिडेंट झाला. आता परवाच बघा मी लोकमान्यला गेलतो. ते आमचे महिला ते 4 दिवस ॲडमिट होते आणि तिथं 2.5 लाख रुपये त्यांनी घेतले होते त्यांच्याकडनं. 2.5 लाख रुपये घेतले, पण त्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड असतानासुद्धा आणि तिथं ती सुविधा असतानासुद्धा त्यांना 1 लाख रुपये आणखीन भरा म्हणत होते. आणि मी तिथल्या सीओला फोन केला. मी म्हणलं असा प्रकारे नाही व्हायला पाहिजे, पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी मला तिथं आंदोलन करावं लागलं आणि जमिनीवर बसावं लागलं. आणि मग शेवटी त्यांचे जे मेन सीओ आहेत जोशी सर म्हणून, त्यांनी मला फोन केला, सर आम्ही तुमचं 1 लाख रुपये बिल माफ करत आहेत आणि तुमच्या पेशंटला मी सोडवत आहे. तर ह्या गोष्टी
लोकांना लागणाऱ्या गोष्टी, जिव्हाळ्याच्या गोष्टी त्या, आणि कधी काय कोणत्या प्रसंगी ओढून सांगता येत नाही. आणि ह्याच्यामुळे लोकांना तात्पर्य राहणारा, काम करणारा असा माणूस पाहिजे की आज तुम्ही नुसतं ऑफिसात बसलेत, बाहेर 4 मुलं उभं आहेत, त्यांना काय काम घेऊन आलेत आणि तुमचं वैयक्तिक आर्थिक काम तुमच्या ऑफिसमध्ये चालू आहे आणि तुम्ही ते 4 तासापासून बसलेत आणि तुम्हाला ते कामासाठी तुम्ही वेळ देत नाहीत, हे चुकीचं आहे ना. पहिलं कोण? परमेश्वर, आपला मतदारदाता, ज्याने आपल्याला महाराष्ट्र शासनामध्ये आमदार म्हणून पाठवलं आहे, त्या लोकांचे पहिले कामं सोडवणं गरजेचं आहे. मी खरं तर तुम्हाला तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती गेल्या रविवारी अजितदादा हे म्हाडामध्ये होते, त्यांच्या तिथं 2 सभा झाल्या. बघा, म्हाडामध्ये त्यांच्या 2 सभा झाल्या. त्या 2 सभा झाल्यानंतर रात्री मला वाटतं 10 वाजता संपल्या असत्या. 10च्या नंतर ते जेवायला जेवले असतील, 11 वाजले असतील. आता म्हाडामधनं पुण्यात यायला 2.5 ते 3 तास लागतात आणि पुण्यातनं मुंबईला जायला 3 तास लागतात, किती 6 तास. हा प्रकार का सांगतो मी? कारण की मी स्वतः अजितदादांना भेटायला सोमवारी गेलो. तर त्यांच्या पीएनना विचारलं, दादा आहेत का? ते म्हणले आहेत मंत्रालयात. तुम्हाला सांगतो, मी घरी नव्हते. तिथं मला कळालं की दादा 7:30 वाजल्यापासून, अजितदादा 7:30 वाजल्यापासून मंत्रालयात काम करत होते लोकांचे. म्हणजे जो व्यक्ती रात्री 10 वाजता तिथनं काम करतायत आणि तिथनं 6 तासाचा प्रवास करून सकाळी 7 वाजता लोकांचे कामं करतायत, मी आश्चर्य झालो. कारण का की असे कामं करणारा व्यक्ती पाहिलो. जसं तुम्ही स्वतःला राजकारणात लोकांसाठी झोकून दिलं आहे, जर आपल्या नेत्यांनी आपल्या जनतेसाठी स्वतःला झोकून दिलं तर तुम्ही का करू शकत नाही? ते तुम्ही करा ना. तुम्ही पण करू शकता. त्यांचं हे घ्या. तुम्ही जवळजवळ त्यांच्यासंग आज म्हणताय 15 वर्ष नगरसेवक आहे, 3 वेळा आमदारकी लढली, मग तुमच्यात ते गुणधर्म का दिसत नाही? तुमच्यात ते का काम दिसत नाही आहे? मग तुम्ही आज मी तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतो आमदाराला की तुम्ही सोशल मीडियाचं बघा. सोशल मीडिया त्यांनी आत्ता चालू केलं आहे. कधी? मला वाटतं जनसंवाद यात्रा चालू झाली ना, जनसंवाद यात्रेनंतर त्यांनी सोशल मीडिया चालू केलं आहे. मग आता ते जातात त्या ब्रिजवर थांबत आहेत, कुणाला तरी बोलवत आहेत आणि म्हणतात हे आता कामाचा 15 दिवसात ओपनिंग होणार आहे. मग त्याच्यानंतर कुठंतरी एका ठिकाणी जातात, ते दाखवत आहेत. मग हे लोकांची दिशाभूल आहे ना. लोकांना काय समजत नाही का? तुम्ही 5 वर्ष जर आमदार असताल तर त्या टायमाला तुम्ही प्रश्न सोडवा ना. पहिल्या दिवसापासून तुम्ही प्रश्न सोडवायला पाहिजे. पहिल्या दिवसापासून त्यांनी कोणते कामं केले ते ठोस ते मला सांगा. जर ते कामं ठोस दाखवत असेल तर आम्ही तुम्हाला समर्थन करतो ना. आम्ही दादांना सांगू, दादा आमदार चांगले कामं करतात, खरंच त्यांना परत आमदारकी द्यायला पाहिजे आणि आमचे खूप कामं केले त्यांनी. ह्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्हाला एक सांगतो की आता ते म्हणले झोपडपट्टीचं पुनर्वसन चालू आहे. मग तुम्हाला एक उदाहरण देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. आज आनंदनगरमध्ये मी 10 वर्ष लोकप्रतिनिधीमधून काम करतो. माझी बायको असेल, मी असेल. ती आनंदनगरची झोपड्याची लोकसंख्या 4,000 आहे. बघा, झोपड्याची लोकसंख्या 4,000 आहे आणि त्यांनी SRAला प्रस्ताव दाखल केल्याबरोबर फक्त 750 झोपडपट्ट्या 750 घरांचा. हे मी माहितीच्या अधिकाऱ्यांना पेपर मागवले, सगळे माझ्याकडे पेपर आहेत. मग मला सांगा, जर आमदाराला जर तेवढा कळकळा असता की मला 4,000 लोकांचं मला काम करायचं आणि 4,000 लोकांना गरज आहे, मग 750 लोकांचंच का करतो बाबा तू? जर 750 लोकांचं करत असेल तर तिथं 242 हा सर्वे नंबर आहे. हे महानगरपालिकेच्या 2002ला जे मशालचा सर्वे झाला, त्या 2002च्या सर्वेनुसार तिथं 242 म्हणून त्याच्यावर मालकी हक्काच्या एक ते रेल्वे आणि मालकी हक्काचे धोरण असे काहीतरी 2227 घरं होते त्या टायमाला 2022ला. आणि त्याच्यानंतर 2024 चालू आहे. 2024ला त्यांनी 311 म्हणून सर्वे नंबर आणला PWDचा. पहिला तर 242 टाकला त्यांनी, 242 फेटाळा तिथला. मग फेटाळा म्हणजे आता मी तिथं उपोषण केलं. त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ते पेपर जमा नव्हते केले आणि ते 242चे त्यांना मालकी हक्काचं हे भेटत नव्हतं म्हणून ते त्यांनी फेटाळल्यानंतर 311 यांनी परत तयार केला. कारण का? त्यांनी एवढी मेहनत केली ती लोकांना, कार्यकर्त्यांना, त्यांना माहिती आहे की लोकांना लोभ देऊन कसं आपल्याशी करणं आणि लोकांच्या संमती करणं. मग त्यांनी ते केलं आणि त्यांनी 311 हा आनंदनगरमध्ये आणला. 311 आणल्यानंतर तुम्हाला सांगतो, 311 म्हणजे 181 गुंठे आज आपल्या मुंबई पुणे हवेला आनंदनगरची ती त्यांनी दाखवली जागा. दाखवल्यानंतर आता त्यांना काय करायचं, 750 घरं फक्त तिथं बांधायच्यात आणि पुढं काय करणार? 3 स्टार हॉटेल, 5 स्टार हॉटेल, चांगलं मॉल. म्हणजे कशासाठी हो? तुम्ही एखाद्या गरिबांच्या जे वर्षानुवर्ष तिथं राहत आहेत ते लोक, त्यांनी
3 ते 4 पिढ्या तिथं घातल्यात आणि तुम्ही तिथं त्या लोकांना 750 लोकांना देणार आणि बाकीचे 2250 लोकांना तुम्ही असे वाऱ्यावर सोडणार. मला सांगा हा कुठाला न्याय आहे? ह्याच्यासाठी कोणी ना कोणतं भांडायला पाहिजे ना. म्हणून माझा आत्मा जो माझ्या आतला आत्मा आहे तो मला म्हणला काळूराम कसं मी बघा 76 साली जेव्हा आमच्या इकडे दुष्काळ पडला होता बीड जिल्ह्यात तेव्हा आमचे आईवडील घेऊन तेव्हा आमचा जन्म पण नव्हता झाला आणि तेव्हापासून मग आम्ही इथंच आहेत आनंदनगरमध्ये. आता तिथनं हे करत असताना मी ज्या झोपडपट्टीमध्ये ज्या गल्लीबोळा ज्या इथं मी फिरलो आहे तर त्या गोष्टीचं मला वाईट वाटणार नाही का? म्हणून मी हा विषय लावून धरला की नाही झालं तर पुनर्वसन सर्वांचंच व्हायला पाहिजे, नाही तर नाही झालं तर असंच असू द्या, आम्हाला काय गरज आहे. कारण हे पुनर्वसनाचं ह्याच्यामागचं एकच आर्थिकरण खूप मोठं आहे. कारण का की 4 FSI मिळतो आहे, TDR यांना मिळतो आहे. जवळजवळ माझ्या माहितीनुसार 5,000 कोटीचा TDR आहे तिथं. आता मला सांगा 5,000 कोटीचा TDR घेणार आणि कुणाच्या जीवावर कमावणार तुम्ही? गोरगरिबाच्या. आणि तुम्ही काय सांगणार की मी लोकांचे कामं करतो आहे? तुम्ही कसले लोकांचे कामं करतो? लोकांना लुटायचे काम आहे तुमचे. हे चुकीचं आहे, हे थांबायला पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी आम्हाला आमच्यासारखे कार्यकर्त्याला पुढे यायला पाहिजे. खरं तर काम करणारे लोक ह्या मतदारसंघात पाहिजे. तुमच्यासोबत तुमच्या पक्षाचे किती नगरसेवक आहेत किंवा इतर पक्षाचे किती नगरसेवक आहेत आणि तुम्ही जर समजा महायुतीने जागा नाही सोडली तर तुम्ही मैदानात राहणार की महायुतीच्या कुठलाही उमेदवार जो असेल त्या उमेदवाराचा मग भले ते आमदार जरी असले तरी त्यांचा प्रचार करणार का? हे बघा थांबायची तर बिलकुल हेच नाही आहे, प्रश्नच येत नाही आहे. कारण मी तयारी आता जवळजवळ झालं 1-2 वर्ष झालं तयारी करतो या मतदारसंघात. मला या मतदारसंघात मी काय काम आहे सगळं, कुठं कोणता भाग कसा आहे, कुठं काय काम करायचं काय नाही करायचं हे सगळं मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही कोणाचं काम करायचं किंवा काय नाही करायचं. मला थांबायचं आणि मी थांबणार आहे. तुमच्यासोबत किती नगरसेवक? माझ्यासोबत आता जवळजवळ पिंपरी विधानसभेमधले सगळेच नगरसेवक आहेत. पण ते खाजगीत बोलतात काळूराम तू चल पुढं, आम्ही पाठीमागं आहे. मग त्यामुळे कोण कोणाचं हे घेत नाही ना. अगं चला बाबा मी काळूरामच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहिलो होतो, तो आम्हाला परत आमदार झालं की हे करेन ते करेन. त्यामुळे लोक खाजगीत माझ्या पाठीमागे आहेत आणि आमच्या पिंपरी विधानसभेमधले बरेच 30-32 नगरसेवक माझ्या पाठीमागे आहेत आणि ते मला सांगतात त्यांचं पाठबळ माझ्याबरोबर आहे आणि माझ्या मायबाप जनतेचं पण पाठबळ माझ्या बरोबर आहे. त्यामुळे माझा एवढा आत्मविश्वास आहे की मी 1,01,000% या मतदारसंघात आमदार होणार म्हणजे होणार आणि लोकांचे कामं करणार. आपण बघितलं की मागच्या वर्षी मतदानाची टक्केवारी 52 ते 54% मध्ये मतदान झालं. त्या अनुषंगाने यावर्षी मतदानाचा टक्का वाढण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जातात शासनाकडून. त्या उपक्रमाचा कुठं फायदा तुम्हाला होईल का? हे बघा मी तुम्हाला सांगतो त्याचा फायदा तर नक्कीच होणार आहे. पण आत्ताचे आमदार काय सांगतात माहिती आहे का? मी गेल्या वेळेस किती मताने निवडून आलो? 18-19 हजाराने आणि ह्यावेळेस दुप्पट मतदानाने निवडून येणार आहे. हे फोल आहे. कारण काय मी तुमच्या मार्फत सांगतो गेल्या वेळेस पवारसाहेब हे राष्ट्रवादीबरोबर होते आणि पवारसाहेबांची सभा साताऱ्यात झाली ती भर पावसात. त्या सभेमुळे तिथले खासदारसुद्धा पडले आणि आमच्या ज्या पुणे जिल्ह्यातले पश्चिम महाराष्ट्रातले जे आमदार न निवडून येणार आहेत ते सगळे आमदार निवडून आलेत. हे फक्त पवारसाहेबांमुळे निवडून आलेत. हे वेळोवेळी अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे अण्णांचं ते काम आहे म्हणून ते निवडून आले असं काही नाही आहे. ते पवारसाहेबांच्या पावसाच्या भिजण्यामुळे त्यांच्या भाषणामुळे ते निवडून आलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ जर उद्या अण्णांना तिकडं तिकीट मिळालं अजितदादा पवार गटाचं तर तुम्ही तुतारी हातात घेणार का? हे बघा मी अजितदादांचं एक निष्ठा माणूस आहे. मी आता जसं माझं राजकारणात उदय झाला आहे तेव्हापासून मी अजितदादांबरोबर काम करतो आहे. गेल्या 2017ला ज्यावेळेस BJPचे लोक, कारण BJPचा सगळा मतदारसंघ शीतल शिंदेचा मला जोडला होता, फक्त आनंदनगर होतं, त्यावेळेससुद्धा BJPचे लोक माझ्या खूप एवढे मागं लागले की तुम्ही आमच्या इकडे या आणि आम्ही तुम्हाला पहिल्याच वर्षी स्टँडिंग चेअरमॅन पद देतो. पण दादांचा मला फोन आला, दादांना आम्ही अर्धा तास बसलो होतो पण दादांनी मला सांगितलं काळूराम तुला काय अडचण आली काय आली पण तू मला सोडून जाऊ नको. आणि त्याच आशेने मी आता त्यांच्याबरोबर आहे आणि त्यामुळे दादा माझ्यावर अन्याय करतील असं मला वाटत नाही. म्हणजे ह्यावर्षी तुम्ही अण्णांचं तिकीट खेचून आणण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होणार असं तुम्हाला वाटतंय का? खेचून नाही, त्यांना तिकीटच नाही आहे, खेचून आणायचा प्रश्नच नाही आहे, ते कुठंच नाही. कारण ह्या सर्वे आमच्या वरिष्ठांकडे पण गेलेला आहे आणि वरिष्ठांनीसुद्धा हा सर्वे केलेला आहे. पण कसं असतं माहिती आहे का, सांगितलं असतं आता तू कर, कोणतरी पक्ष इथं तात्पुरता चालवा लागतो ना. कारण आता आमच्याकडे हे शहराध्यक्ष पण नाही आहे
मग कोण चालवणार, कोण लक्ष घालणार? त्यामुळे तात्पुरतं सांगतायत. आता तसं मी माझ्या पक्षाचं पण चालू आहे काम, आमच्या अजितदादांच्या पक्षाचं काम चालूच आहे, राष्ट्रवादी पक्षाचं. आम्ही करतो आहे आमच्या पद्धतीने कामं. आणि आम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आचारसंहिता लागेल आणि ज्यावेळेस तिकिटाची ही येईल त्यावेळेस नक्कीच मला काळूराम पवार हा उमेदवार आमचा राष्ट्रवादी पक्षातर्फे आहे म्हणून जाहीर होईल. काय वाटतं तुम्हाला सध्या पिंपरी विधानसभेमध्ये? मगाशीच तुम्ही बोललात की एक मुद्दा जो आहे गुन्हेगारीचा, त्याच पद्धतीने शैक्षणिक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक शिक्षणाचे खाजगीकरणाचे खाजगी शाळा आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होतं आहे. पिंपरीमध्ये कुठंही आज महाराष्ट्र शासनाच्या मार्फत म्हणा कुठेही आज विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका केंद्र मोठ्या प्रमाणात दिसत नाही आहे. बार्टीसारखी योजना आपल्या पुणे जिल्ह्यात असून पिंपरीमध्ये कुठं त्याचं सेंटर नाही आहे. अनेक प्रकारच्या ज्या योजना आहेत, ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी योजना देणाऱ्या योजना आहेत, ह्या योजना आपल्याला जसं पुण्यामध्ये आज सरकारी गेस्ट हाऊस आहे जेणेकरून एखादा नेता आमदार आला की तिथे थांबतो, तसं पिंपरीमध्ये देखील कुठंच दिसत नाही आहे. काय कशा पद्धतीने ह्या शहराच्या विकासाच्या वाटचालीकडे तुम्ही पाहताय? शहर आज जागतिक कीर्तीवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून आज श्रीमंत महानगरपालिकेचा दर्जा देखील आपल्या पिंपरी चिंचवड शहराला आहे. मग कसा ह्या पिंपरी विधानसभेच्या विकासाचा आराखडा अडकला जातो आहे? खरं तुम्ही म्हणले, तुमच्या मार्फत मी सांगतो. आता तुमच्या मार्फतच सांगता हे गोष्टी सगळ्या नाही आहेत आणि ह्या गोष्टीसाठी मला आमदार म्हणून इथं पुढे यायचं आहे. आणि तुम्ही म्हणता ह्या सगळ्या गोष्टी मी आणणार आहे, कारण महाराष्ट्र शासनाची एक शाळा इथं यायलाच पाहिजे चांगली, आणि डर्टीसारखे ते सेंटरसुद्धा आपल्या इथं यायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता जसं पुणे जिल्ह्यात आपलं आमदार निवास आहे, बाकी काय गोष्टी आहेत ह्या मला करायच्या आहेत. आता हे बघा, हे तुम्ही प्रश्न केला कारण ह्या गोष्टी नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे, आणि हे मला करायचं आहे हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं तर मी एवढं तळमळीने सांगतो की मला आमदारकीचं तिकीट मिळून मला लोकांमध्ये निवडून यायचं आहे आणि लोक मला निवडून देणार हे मला माहिती आहे. काय सांगाल लॉर्ड बुद्धा टी व्हीच्या माध्यमातून जनतेला? कारण तुम्ही एक आमदार म्हणून कशा पद्धतीने त्यांच्या सेवेला जाणार आहात, कशा पद्धतीने कोणती कामं करणार आहात, कोणत्या कामाचं नियोजन तुमच्याकडे आहे, कसा आराखडा तुमच्याकडे? मी तुमच्या माध्यमातून सांगतो की जेव्हा माझ्या मतदारसंघातले जे लोक अडचणीत असतील, काळूराम पवारांचा नंबर आहे 99 22 50 16 80. कधीही अर्ध्या रात्री फोन करा, तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर मी सॉल्व करेल. कारण का सांगतो आहे की आज मी ज्या वेळेस आम्ही गणपतीच्या ज्या हे होत्या आरती होती, तर सर्व म्हणजे संपूर्ण मतदारसंघातल्या लोकांनी आम्हाला आरतीला बोलवलं होतं. आणि ज्यावेळेस आरतीला जात असताना किंवा लोकांना भेटत असताना, लोकांना सांगत असताना की लोकांनी त्यांचे ते प्रॉब्लेम सांगत होते की म्हणले, मला आता भाऊ म्हणतात काळूराम पवार, भाऊ आपल्याला हे असं काम करायला लागेल, आपल्याला हे करायला लागेल, आम्ही तुमच्याबरोबर आहेत, ही जनता सांगते. आणि मी जनतेला सांगतो आहे की माझ्या महानगरपालिकेतल्या कामातली मी नगरसेवक असताना तुम्ही त्या कामाची माहिती घ्या. कारण आत्ताच मध्ये पाऊस झाला, त्यावेळेस कमरा एवढं पाणी होतं, एम्पायरचे सगळे बंगलो वगैरे सगळे पाण्याखाली थांबले होते आणि तिथं त्या पाण्यात उतरण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. मी स्वतः त्या JCB वाल्याला सांगितलं, मी आणि माझा मुलगा पवन आम्ही दोघंही त्या पाण्यात उतरलो आणि पाण्यात उतरल्यानंतर तिथं मोठे होल मारून तिथं पाईप बसवले आम्ही. आत्ता त्याच्यानंतरसुद्धा त्याच्यापेक्षाही चांगला पाऊस झाला तरीही तिथं पाणी थांबलं नाही. त्यामुळे त्या लोकांनी मला धन्यवाद म्हणून त्यांचं एक लेटर दिलेलं आहे, तेही तुमच्या माध्यमातून दाखवून किंवा आता मी हे ठेवलं नाही. पण मी माझ्या जनतेला सांगतो, मायबापाला सांगतो आहे की मुलांना चांगलं शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना आणणार आहे. आणि मी जर तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं तर हप्त्यातनं 2 टाईम मी लोकांची सभा घेणार आहे आणि लोकांमध्ये जाऊन स्वतःच्या कामं करणार आहे. आणि पूर्णपणे जी गुन्हेगारी आपल्या पिंपरी विधानसभेमध्ये आलेले आहे ती नष्ट मोडून काढणार आहे मी. कुणालाही गय केली जाणार नाही मला तुम्ही जर निवडून दिलं तर. हे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला जनतेला सांगतो. बेरोजगारीसुद्धा राहणार नाही आहे तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र शासनाकडनं जे आता लाडकी बहीण योजना चालू आहे, बाकीच्या 3 गॅस सिलेंडर मुक्त आहे, आणखीन भरपूर योजना आणलेल्या आहेत. त्या योजना मी आमदार झाल्यानंतर आणि आमची सत्ता आल्यानंतर त्या योजना आहे तशाच पुढं चालू राहतील, हे मी तुम्हाला गवाही देतो. नोकऱ्यांचा प्रश्न भेडसावतो आहे. मोठ्या प्रमाणात IT पार्क आपल्या इथं आहेत, अनेक कंपन्या ज्या आहेत त्या स्थलांतरित होत आहेत, लोकप्रतिनिधींचं लक्ष त्याकडं दिसत नाही आहे. तुम्ही कशा पद्धतीने त्याकडे पाहताय सध्या? मी तुम्हाला सांगितलं, लोकप्रतिनिधीचं फक्त अर्थकारणाकडे लक्ष आहे, त्यामुळे लोकांच्या जनतेकडे किंवा
जे हे सोडवायला पाहिजे समस्या त्यांच्या. आज तुम्ही म्हणता आय टी पार्कमधल्या चांगल्या चांगल्या बाहेर कंपन्या गेल्यात, खरंच गेल्यात. कारण तुम्ही तिथं जाताना गाडी चालवताना तुम्हाला एवढी कसरत करावं लागते, माणूस एवढा थकून जातो की तिथं जाता जाता मग अर्धा एक तास लागेल आणि तुम्ही अर्धा एक तासानंतर एवढा थकल्यानंतर तुम्ही शरीर तुमचं मग काम करण्याला एवढं प्रोत्साहन देत नाही आणि ते काम करून तुम्ही परत 1 ते 1.5 तास परत तुम्हाला ते ह्याच्यामधनं घरी यावं लागतं. मग त्यामुळं ह्या वैतागून लोक आता बाहेर गेलेले आहेत आणि खरं तर आता चांगल्या काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे यांना. तर मी चांगल्या प्रकारे काम करेन म्हणून मी जनतेला मी आव्हान करतो आहे की काळूराम पवार हा तुमच्यासमोर येत आहे आणि काळूराम पवारांना तुम्ही आपला, माझे ताई असतील त्यांना सांगेल तुमचा मुलगा म्हणून मला स्वीकार करा, माझे ज्येष्ठ नागरिक असेल तुमचा मुलगा म्हणून मला स्वीकार करा, माझ्यासारखे यंग मुलं असतील त्यांना सांगेल मी तुमचा भाऊ म्हणून मला स्वीकार करा. आणि 18 वर्षाचे जे आता नवीन यंग जे मुलं आहेत ज्यांचं मतदार यादीत नाव आलेलं आहे की तुम्हाला जो काम करणारा माणूस पाहिजे तो काळूराम पवार आहे. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो काळूराम पवार ते सगळे तुमचे प्रश्न सोडवेल. आणि जर तुम्हाला सांगतो 6 महिन्यात जर तुमचे प्रश्नाचं तुम्हाला जर चित्र नाही दिसलं तर 6 महिन्यात मी राजीनामा देईन आणि परत पायरीवर चढणार आम्ही काम जर नाही केलं तर. या तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आता राहिलेलं काम पिंपरी विधानसभेमधलं आणखीन एक खूप मोठं काम आहे. आपली पवना नदी त्याला सीमा भिंत बांधायची जेणेकरून मागील पाऊस आला आणि लोकांच्या घरात पाणी शिरून लोकांना स्थलांतरित करावं लागलं तर ते पहिलं हाती आपल्याला काम घ्यायचं आणि ते काम मी पहिलं प्राधान्याने करेल. आणखीन दुसरं म्हणता बेरोजगारी, तर प्रत्येक 6 महिन्याला आपण हे घेऊया रोजगार मेळावा घेऊया आणि त्यामार्फत युवकांना आपण रोजगार देऊया. दादा आता जाता एक महत्त्वाची गोष्ट, लॉर्ड बुद्ध टी व्हीच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण राज्य पाहते. तुम्ही जे आज वक्तव्य करणार आहात हे सर्व जनता ती टिपून घेत आहे. कशा पद्धतीने तुम्ही ह्या पिंपरी विधानसभेचा हा जो कल आखला आहे ह्याला जेव्हा तुम्ही आता सामोरे जात आहे, कोणती आव्हानं तुमच्यासमोर आहेत, असे कोणते उमेदवार तुम्हाला असं वाटतं की त्यांचा फटका तुम्हाला बसू शकतो किंवा इतर जे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून मग सुलक्षणाधर शिलवंत असतील, देवेंद्र तायडे आहेत, त्याच्यानंतर विशाल गायकवाड आहे, मयूर जाधव आहेत, अण्णा बनसोडे आहेत, सीमा सावळे आहेत, ह्या सर्वांच्या एकंदरीत सगळे तगडे उमेदवार आज पिंपरीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीने तुम्ही ह्या सर्वांचं आव्हान जे आहे ते कशा पद्धतीने स्वीकारताय? मी पहिलं तर आव्हान स्वीकारत नाही आहे, कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकांना आपापल्याला थांबायचा अधिकार आहे आणि ते प्रत्येकजण त्यांच्या पद्धतीने ते थांबतात. जो चांगलं काम करत असेल, जो लोकांना जनतेला आवडेल त्यांना ते निवडून देणार आहेत आणि मला तेवढा माझा आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार आहे आणि जनता माझ्या पाठीशी उभी आहे आणि जनता मला खरंच त्यांच्या आशीर्वादाने मला विधानसभेत पाठवणार आहे. माझ्या जनतेला आव्हान आहे की कोणत्याही आमिषाला तुम्ही बळी पडू नका आणि मला माहिती आहे तुम्ही बळी पडणार नाहीत. जे चाललं आहे, जे भेटतं आहे ते घ्या आणि आपलं काम पुढे करत राहा. आपण पाहिलं की आत्ताच काळूराम पवार यांनी बेधडक जे काय आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि ते येत्या निवडणुकीच्या रिंगणात असणारच आहेत. तिकीट मिळो अथवा न मिळो हे त्यांच्या एक दृष्टीने स्पष्ट होतं आहे, पण त्यांनी सांगण्यात जरी कसर केली असली तरी आपल्या त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून ते दिसतं आहे. आणि पिंपरी विधानसभेमध्ये काळूराम पवार हे नाव गाजणार असं जरी एकंदरीत दिसते, कारण त्यांच्या बोलण्याचा जो रोष आहे तो पूर्णपणे विकासाच्या मुद्द्याकडे आहे. अनेक कामं आहेत, भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत, वेगवेगळ्या मुद्द्यांवरकडे त्यांनी लक्ष टाकलं आहे. पुन्हा एकदा आपण त्यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात असताना भेटणार आहोत. ही विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण त्यांच्याशी वारंवार भेटत असल्याने अनेक मुद्दे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत, भेटणार आहोत. तत्पूर्वी मी ह्या ठिकाणीच थांबतो. आपणा सर्वांची रजा घेतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा टी व्हीसह कॅमेरामॅन प्रतीक. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.